दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. पेठ शहरात होळी व यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हजारो भाविकांची गर्दी उसळलेली असताना एका वाहनाने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला, मात्र या घटनेमुळे नगरपंचायत प्रशासनाच्या तयारीवर आणि कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान यावेळी अग्निशमकाची गाडी या ठिकाणी उपस्थित होती, परंतु चालक आणि कर्मचारी उपलब्ध नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. गर्दीच्या ठिकाणी विशेषतः होळी आणि शिमग्याच्या निमित्ताने यात्रा उत्सव सुरू असताना सुरक्षेची काटेकोर व्यवस्था असणं अपेक्षित असताना देखील अशी घटना घडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. यातच यात्रा उत्सवामुळे तालुक्यातील तसेच बाहेरील हजारो भाविक शहरात दाखल झाले होते. अशा वेळी लागलेल्या या आगीमुळे मोठी जीवितहानी होऊ शकली असती. याला जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांनी केलाय. विनोद सहाळे, दक्ष न्यूज, पेठ. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिकाद्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिकाद्वारा एक विशेष सूचना. नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2026 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल. मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील. नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित.